आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती भाजपच्या विविध पातळ्यांवरती सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावरती निवडणुका लढण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे महायुती म्हणून एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्या यावरती ठाम असल्याची माहिती। फडणवीस आणि शिंदेंमधील कथित कोल्ड वॉरची किनार भाजपच्या स्वबळाच्या चाचपणीला आहे का, असाही सवाल। महापालिकेच्या निवडणुका महायुतीनं एकत्र लढायचं ठरवलंय, पण या निवडणुका स्थानिक पातळीवरती असल्यानं स्थानिक लोकांचा विचार करून निर्णय होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। एबीपी माझानं दिलेल्या बातमीवरती खुद्द सुरेश धस यांच्याकडून शिक्कामोर्तब। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी केलं मान्य। प्रकृतीची विचारपूस करण्यामध्ये काहीही गैर नाही, धनंजय मुंडे यांच्या भेटीवरती सुरेश धस यांनी व्यक्त केलं मत। सुरेश धस यांनी कोणतीही भेट घेतल्यानं काही परिणाम होणार नाही, एकही आरोपी सुटला तर टोकाचं पाऊल उचलू आणि त्याला सरकार जबाबदार असेल, धनंजय देशमुख यांचा इशारा। बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होते। खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेलो असताना अचानक धनंजय मुंडे तिकडे आले, भेटीवरती आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस हे क्षमाशील झालेले आहेत, धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवरती जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला। 4.5 तास बैठकीमध्ये काय झालं, आव्हाड यांचा सवाल। सुरेश धस फक्त राजकारणासाठी लढत होते हे आता सिद्ध झालं, अंजली दमानिया यांची धस आणि मुंडे यांच्या भेटीवरती प्रतिक्रिया। सुरेश धस इतक्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, धस गद्दार निघाले, जरांगेंचा हल्लाबोल, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। मुंडे आणि धसांच्या भेटीवरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन विश्वास गमावला, गंगाधर ही शक्तिमान है, धस मुंडे भेटीवरती सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। बीडमधील गुंडगिरी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही, मात्र सरकारची इच्छा गुंडगिरी संपवायची अशी दिसत नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची बीड प्रकरणावर प्रतिक्रिया। हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रमेश आडसरकर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी, कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यात आलेली आहे। अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावरती कुटुंबामध्ये आधी चर्चा करू आणि त्यानंतर कळवू, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर या बैठकीला मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या सेनेला सिल्लोडमध्ये धक्का, सिल्लोडमधून विधानसभा लढलेले सुरेश बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे हे करणार शिवसेनेमध्ये प्रवेश, विधानसभा तिकीट नाकारल्यापासून कोरोटे होते नाराज। आमगाव देवरी मतदारसंघाचे कोरोटे माजी आमदार, विधानसभेला भाजप उमेदवार पुराम यांना मदत केल्याचाही आरोप। भाजपचा मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का, मनसेचे 20हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार, चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबतच कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। वाळू उपसा आणि तस्करी थांबवण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लॅन, वाळू तस्करांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी वाळू घाटावरती बसणार। सांगलीच्या कवठे महाकाळमधील साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वच 104 अर्ज अवैध, सहकार कायद्याचा भंग केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाला दणका, 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त, आरबीआयकडून बँकेवरती प्रशासकाची नेमणूक, प्रशासकाच्या मदतीला ॲडवायझर कमिटीही केली नियुक्त। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया बँक अनियमिततेचा तपास, बँकेच्या प्रतिनिधींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू, बँकेमध्ये नेमकी कुठे अफरातफर झाली याचाही शोध सुरू।
मेहुल चोक्सीच्या मालमत्ता लिलावाला परवानगी. गीतांजली जेम्स लिमिटेड या मालमत्तेचा लिलाव करण्यास विशेष न्यायालयाची परवानगी. भिवंडीमधील श्रमजीवी संघटनेचे निर्धार आंदोलन 12व्या दिवशी स्थगित. आदिवासी कुटुंबियांचं वनहक्क दावे मंजूर न झाल्यानं करण्यात आलेलं होतं आंदोलन. मात्र अधिकाऱ्यांनी सर्व दावे जिल्हास्तरीय वनहक्क दावे समितीकडे देण्याचं कबूल केल्यानं आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार. चंपक मैदानामध्ये त्यांची जाहीर सभा होणार. अजित पवार आज पुणे महानगरपालिकेला भेट देत आढावा घेणार. आज पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चहापानाच्या कार्यक्रमाला अजितदादा राहणार उपस्थित. परभणीमध्ये आज विधान परिषद सभापती राम शिंदेंचा नागरी सत्कार. धनगर समाज बांधवांच्या वतीनं या जाहीर सत्काराचं आयोजन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारी रोजी पदग्रहण करणार. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन दादरमध्ये हा पदग्रहण सोहळा पार पडणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आज अकोला येथे दिवंगत माजी आमदार तुकाराम बेरकड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.